श्री स्वामी समर्थ. तुळ राशीवाल्यांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलणारा काळ. तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतले आहे, वाद टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं. पण मनात एकच प्रश्न राहिला, माझ्यासाठी कधी आता ग्रहांची चाल बदलेल का? शुक्राची कृपा सक्रिय होते का? आणि विश्व सांगते, आता तुला तुझा हक्क मिळणार आहे. आजपासून प्रत्येक काम, निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहणं आज सार्थकी लागलं किंवा झालं. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजची ही गोष्ट तुळ राशीचं संपूर्ण आयुष्य, भविष्य बदलू शकेल. अडकलेला निर्णय आणि न्याय, नशीब तुमच्या बाजूने आता वळणार आहे. तुमच्या तुळ राशीच्या या प्रत्येक राशीवाल्यांनो, पहिलीच ही खुशखबर मनाला खूप दिलासा देणारी असेल, कारण अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात निर्णय होत नव्हते. कागदपत्रे रखडली होती, एखादं काम वारंवार पुढे ढकलत होतं. तुम्ही ते शांतपणाने वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केले नाही. तुमचं मन खूप थकून गेलेलं आहे. योग्य आहे, पण या बाबतीत अडकलेलं होतं, असे प्रश्न अनेक मनात आले असतील. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते की न्यायाचा काळ सुरू झालेला आहे. जे निर्णय लांबले होते ते आता पटकन तुमचे सुटतील. एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम मार्गी लागेल. तुळ राशीच्या प्रत्येक कायदेशीर बाबी, सरकारी नियोजन, ऑफिसमधील अडथळे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा मला फायदा झाला. ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाचं स्वरूप असेल. तिथेच अचानक गती येईल. तुळ राशीवाल्यांनो, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे तुमच्या बाजूने वळायला लागलेलं आहे. आर्थिक समतोल, पैसा आणि मनाचा लाभ. तुळ राशीवाल्यांनो, आपल्याला आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारी गेल्या काही काळापासून पैसा येत होता, पण टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, तर इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमावतो, पण हातात का राहत नाही, असा विचार अनेकदा मनात आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते की तुळ राशीच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय. थांबलेलं प्रत्येक काम, रखडलेलं पगारवाढ, बोनस किंवा एखादं जुनं देणं, यापैकी काहीही असो, अचानक हातात पडेल. काही तुळ राशीच्या आयुष्यात उत्पन्नाचे नवे मार्ग सुरू होतील, जो हळूहळू पण स्थिर पैसा देणारा असतील. तर या काळात घेतलेले प्रत्येक निर्णय, आर्थिक निर्णय योग्य ठरतील. या बदलांमुळे मनात एक शांतता येईल, पैशांबद्दलचा ताण कमी होईल, भविष्यासाठी तुमच्या नियोजन करण्याचा आत्मविश्वास मिळेल. तुम्हाला जाणवेल की मी सगळ्यांना सांभाळतानाच स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो. ही खुशखबर स्वतःला, मनाला तुमच्या समाधान देणारी आहे, जे तुळ राशीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मान सन्मान आणि ओळख आणि तुमच्या मनाला एक किंमत आणि तुमच्या मतालाही एक किंमत मिळणार आहे. तुळ राशीवाल्यांनो, तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे, कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात, कुणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तर तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक शांत खंत होती, मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. आता ग्रहाची कृपा अशी मिळते की तुमच्या आवाजाला एक वजन मिळणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल. आणि तुळ राशीच्या आयुष्यात तर अशी वेळ येईल की ज्यांना सार्वजनिकपणे सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल, जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल. या मानसन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील, तुमच्याकडून सल्लामसलत करून एखादा उपाय सुचवून घेतील. माझं बोलणं महत्त्वाचं आहे. ही खुशखबर तुम्हाला आतून हेलावून टाकणारी आहे. तर श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःच्या मूल्याची जाणीव होण्याची आहे, जी तुळ राशीच्या आयुष्याला नवी उंची देणार आहे. नात्यांमधील समतोल, प्रेम आणि मनाची शांतता. तुळ राशीवाल्यांनो, आपल्याला तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे, कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बाजू समजून घेतल्या, वाद टाळलेत, अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या. पण याच स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले किंवा एकटेपणाची भावना आली असेल. मी सगळ्यांसाठी योग्य वागते किंवा वागतो, पण मला कोणी समजून घेत नाही, असा प्रश्न कधीकधी मनात आला असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तूळ राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय. जिथे दुरावा होतो तिथे संवाद सुरू होतो, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काही तूळ राशीच्या आयुष्यात तर प्रेम संबंधात स्पष्टता येईल, नातं पुढे जाईल आणि एक मनाला शांती मिळेल. तर जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा समतोल अगदी समजून घेईल. या बदलांमुळे तुमचं मन अगदी हलकं होऊन जाईल. या सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठीही जगण्याची एक उमेद निर्माण होईल. तुम्हाला जाणवेल आता नात्यांमध्ये मीही महत्त्वाचा आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाची नाही तर मनाच्या शांततेची आहे, जी तूळ राशीसाठी सर्वात मोठं सुख आहे. तर आरोग्य, मानसिक आणि समतोल आणि अंतर्गत शांतता तूळ राशीसाठी तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांना आणि सगळ्यांचा विचार करत आलेला आहात. निर्णय तोलून मापून घेता, पण या प्रक्रियेत स्वतःच्या मनावर खूप ताण येतो. सतत विचार, निर्णयाची भीती, इतरांना दुखावू नये याची काळजी. यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं असतं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तूळ राशीच्या आयुष्यात मानसिक समतोल परत येतोय. जे विचार डोक्यातून तुम्ही गुंतून बसला होता किंवा हळूहळू शांत होतील. झोप सुधारेल, मनावरचं ओझं कमी होईल, शरीरात नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. काही तूळ राशीच्या आयुष्यात योग, ध्यान किंवा शांत एकांताचा लाभ मिळेल, ज्यामुळे आतून समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवलं, मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न कमी केला, तुम्हाला जाणवेल मी माझ्या परीने बरोबर केलं आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही, तर मन आणि शरीर यांच्यात हरवलेला समतोल पुन्हा मिळवण्याचा आहे, जो तूळ राशीचा आयुष्याचा पाया आहे. भाग्याचा अचानक पाठिंबा आणि अडथळे दूर होण्याचा काळ. तूळ राशीवाल्यांनो, ही 6वी तुमची खुशखबर म्हणजे आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळवू शकत नव्हता. कधी वेळ चुकीची, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. तर कधी नशिबानेच पाठ फिरवली असेल, पण मनात एक भावना होती, मी योग्य आहे ना, पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाहीयेत. आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहतंय. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी जुळून येईल. थांबलेली परवानगी, ही कागदपत्र, निर्णय अचानक मंजूर होतील. काही तूळ राशीच्या आयुष्यात तर अशा व्यक्तींची मदत मिळेल ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्टी जास्त प्रयत्न न करता जुळून येत आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात विश्वास बसेल, आता वेळ माझी आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त नशिबाची नाही, तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री आहे. आयुष्याच्या दिशा बदलणारी मोठी संधी आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुम्हाला समजतच असेल, तूळ राशीवाल्यांना ही सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावी आयुष्याला वळण देणारी आहे. कारण ही फक्त एका घटनापुरती किंवा मर्यादित नाही, तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारी आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चाललात. स्वप्न होती पण धाडस नव्हतं, संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती, क्षमता होती पण ओळख निर्माण होत नव्हती. त्यामुळे आतून एक असं शांत अस्वस्थता होती. मी यासाठीच बनलो आहे, पण माझी वेळ कधी येणार. आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तूळ राशीच्या आयुष्यात अचानक निर्णयात संधी चालून येतील आणि संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकतात. सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल, कारण ती तुम्हाला सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणारी असेल. पण लक्षात ठेवा, हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नेईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाहीत, तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावले उचलायची आहेत. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होतात ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल. कुटुंबाला तुमचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ, हे सगळं एकत्र येईल. या 7व्या खुशखबरीचा तुम्हाला सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुमच्या स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला मिळेल.
आणि मी फक्त समतोल राखणारा नाही तर आयुष्य घडवणारा आहे, ही जाणीव निर्माण होईल. मागील संघर्ष, संयम आणि शांत सहनशीलता या सगळ्याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. खुशखबर म्हणजेच फक्त यशाची नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्यातल्या नव्या उंचीवर नेण्याची आहे. तुळू राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला विचारतोय की तयार आहात का स्वतःसाठी मोठा निर्णय घेण्यासाठी? तर नशीब नाही, तुमची वेळ चालून आली आहे. देवकृपा, कर्मफळ आणि अचानक लाभांचा चमत्कारी योग. तुळू राशीसाठी ही तर्काने नाही तर अनुभवाने पटणारी आहे, कारण ही खुशखबर तुमच्या कर्माशी जोडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता चांगलं केलं, कोणाला मदत केली, कुणासाठी उभे राहिलात, कुणाचं वाईट होऊ दिलं नाही. त्यावेळी तुम्हाला लगेच काहीच मिळालं नाही, उलट कधी कधी नुकसान झालं. त्यामुळे मनात प्रश्न आला, चांगुलपणाचं फळ कधी मिळतं का नक्की? तर हो. आता ग्रहांची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होते की तुमचं सगळं थांबलंय, कर्मफळ एकत्र परत येत आहे. अचानक असा लाभ होईल जो तुम्ही अपेक्षितही केला नसेल. कधी आर्थिक स्वरूपात, कधी योग्य माणसांची भेट म्हणून, तर कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होऊन गेली असेल. चमत्कारी प्रसंग घडेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्यासोबत कसं घडलं? या काळात देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं, जे शांतपणे निभावून घेतलं, नोंद ह्या विश्वाने घेतलेली आहे. वेळ येताच योग्य फळ मिळेल. अनुभवातून कळेल. ही खुशखबर तुम्हाला केवळ लाभाची नाही तर आतून समाधान देणारी आहे. कारण आता तुम्हाला खात्री वाटेल, मी जसा आहे तसाच राहिलो तरी आयुष्य मला न्याय देईल. तुळू राशीवाल्यांनो, ही देवकृपा तुमचं आयुष्य आर्थिक, स्थिर आणि विश्वासपूर्ण अगदी प्रकाशमान करणार आहे. इच्छापूर्ती, मनातली प्रार्थना पूर्ण होण्याचा काळ. तुळू राशीवाल्यांनो, ही तुम्हाला जी मिळणारी मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे खुशखबर. कारण अशी एखादी इच्छा तुमच्या मनात आहे जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही, फक्त देवाजवळ, स्वतःजवळ ठेवलेली, कधी शांतपणे मागितलेली, डोळे पुसत मनातच बोललेली, एकदा झालं तर सगळं सहन केलेलं सार्थ ठरेल, अशी भावना मनात खोलवर आहे. आता ग्रहयोग असा तयार होतोय की तुळू राशीच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय. ती इच्छा नक्की जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात पूर्ण होईल. जे मिळेल ते तुमच्या मनाला शांती देणारे, भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असेल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील, जे अचानक आशेचा किरण, योग्य माणसांची भेट, योग्य वेळी तुम्ही मिळालेला शब्द, हे सगळं योगायोग वाटेल, पण प्रत्यक्षात ते विश्वाचं उत्तर असेल. तुम्हाला जाणवेल की तुमचं ऐकलं गेलं आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याची नाही तर मनातल्या ओझांचा अंत होण्याची आहे. तुळू राशीवाल्यांनो, आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही तर कृतज्ञतेचे अश्रू असतील. कारण तुळू राशीवाल्यांनो, इथपर्यंत ऐकलेल्या सर्व खुशखबऱ्या केवळ शब्द नाहीत तर तुमच्या संयमाची, तुमच्या शांत सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची एक साक्ष आहे. तुम्ही ज्या दुःखातून, वादळातून पुढे निघत राहिलात, त्यांनी समतोल साधलात, हा न्याय सोडला नाही, माणुसकी जपलीत, म्हणूनच तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. हे आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, आयुष्य कधीच अन्याय करत नाही. तुम्ही जे सहन केलं, जे सोडलं, शांतपणे निघून गेलं, निभावून नेलं, याची नोंद कुठे ना कुठे होत असते. आज जे बदल सुरू झालेले आहेत ते अचानक नाही, त्यामागे तुमच्या कर्माची ताकद आहे. प्रत्येक टप्प्यावर एक वचन द्या. आता समजून घेताना स्वतःला विसरणार नाही. अंतिम निर्णय घेताना फक्त सगळ्यांना काय वाटेल याचा विचार न करता, माझं भविष्य हे मला स्वतः विचार करावा लागेल, कारण स्वतः राखणारे हे स्वतःच करणार आहोत. व्यक्तिमत्व घडवत असताना आपण सगळ्यांचा विचार करत असतो. समोर येणाऱ्या संधी छोट्या वाटल्या तरी त्या दुर्लक्ष करू नका. कधी आयुष्य मोठा बदल हळू आवाजात सांगतं, त्या आवाजांकडे लक्ष द्या. तुमच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आता हा योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची ही वेळ आलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं, तितकंच जोरात तुमचं भविष्य उभं राहत आहे. तुळू राशीवाल्यांनो, आता तुमची वेळ आलेली आहे. उभे राहा, पुढे चला, आयुष्याचा हा स्वतःच्या पाया रचा. कारण तुळू राशीच्या या मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल तुळू राशीचे जातक पटकन
आपल्या मनातील गोष्ट सांगत नाहीत. तर तुम्ही आता इथे ती कोणती गोष्ट आहे ती कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांचा याचा उपयोग केला. आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि श्री शनिदेव महाराज आज शनिवार आहे, तर तुम्ही नक्की शनी मंदिरात जाऊन तुम्ही पाया पडून या आणि तिळाचं तेल अर्पण करा.